मोगलाई वाचली होती, पेशवाई वाचली होती, आज ती सरकारच्या हुकुमशाहीतून पाहिली, याच्यापेक्षा दुर्दैव काय? सोनम वांगचुक यांचं आंदोलन केंद्र सरकारनं, देशाच्या गृहमंत्र्यांनी प्लॅनिंग करून चिरडून टाकलं. या देशात खरंच पेशवाई रूपी मोगलाई आली का? हे आता खरंच चर्चेचा विषय झालाय. या देशातील नीटच्या एक्झाम मध्ये जो घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्याच्या विरोधात धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारनं आंदोलकांशी चर्चा नाही केली. उलट आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आणि दुर्लक्ष करून आंदोलनाकडे कसं लोकांनी फिरकू नये यासाठीचा प्रयत्न झाला. त्याच केंद्र सरकारच्या काही समर्थक लोकांनी कधी अभिजित दिपकेला मारहाण केली, आज अभिजित दिपकेवर शाई फेकली आणि सोनम वांगचुक यांना निर्दयीपणे पोलिसांनी उचलून नेऊन आंदोलन चिरडून टाकलं असेल तर सरकार हुकुमशाही करतंय, याचा खरं तर एक भारतीय नागरिक म्हणून किंवा संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून मी तीव्र शब्दात निषेध करतो. सरकारनं अशी आंदोलनं चिरडून टाकून सरकार स्वतःची नाचक्की करून घेतंय. जर सरकारनं आणि सरकारच्या नेत्यांमध्ये जर नैतिकता असेल तर नीटच्या झालेल्या परीक्षेच्या घोटाळ्याबद्दल, जी देशव्यापी परीक्षा होती ती अचानक रद्द का केली, कसा काय प्रश्नपत्रिका फुटली, याबद्दल केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं चकार शब्द आतापर्यंत काढला नाही. प्रत्येक जण प्रत्येकाला वाचवतोय. सरकार धर्मेंद्र प्रधानाला वाचवतंय केंद्रातलं, आणि राज्यातलं सरकार मला असं वाटतं या सगळ्या पेपर फोडणाऱ्या आरोपींना सुद्धा वाचवतं की काय, म्हणून याच्यावर त्या ठिकाणी आंदोलन होऊ दिली जात नाहीत. आणि म्हणून जर आंदोलन चिरडलं जात असेल, अत्यंत दुर्दैवी आहे. इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा जर त्या आंदोलनात होत असेल आणि त्याचा जर त्रास कुणाला होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून आंदोलन चिरडलं गेलं हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वप्रथम मी निषेध करतो.